मुलीला एकांतात घेऊन जावे. बापरे. सरिता, मी इम्प्रेस झालोय तुझ्यावर. नाही म्हणजे बघ ना, किती राबराब राबतेस तू या गावासाठी, शाळेसाठी. आणि हे 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 ते टार्गेट मुलं, सतत दारू पिणारे लोक. थकून जात असशील ना. हो. म्हणून म्हणतो आज संध्याकाळी जाऊया का नदीकाठी, निवांत एकांत. नदीकाठी? वेळ लागलाय का तुम्हाला? नाही, मला जरा महत्वाचं. तात्या, पाणीच पितोय. तात्या तुम्ही इथे आहात का? बरं झालं. तुमच्याशी बोलायचं होतं खरं तर. तात्या, मी काय म्हणते, तुमच्यासारख्या थोरा मोठ्याने दारू सोडली तरच तरुण मुलांना धाक वाटेल ना. अरे शाळेतल्या पोरांना शिकवाय सोडून काय रिकामी धंदे लावले ते. लुक, आम्ही शिक्षक आहोत. लोकांच्या वाईट सवयी सोडवणं आमचं कर्तव्य आहे. काय गप्पे, शाळेतल्या पोरांनी चॉकलेट खाऊ नका म्हणून तुम्हीच सांगताय काय? हो, आम्ही सांगतो. मग पोरं ऐकतात काय? लहानसहान पोरं तुमचं ऐकणार आणि म्हाताऱ्या माणसाला काय म्हणून शानपण सांगायला रे. तात्या, त्या दिवशी तुम्हाला मी प्रयोग दाखवला होता ना. दारूच्या ग्लास मध्ये पडलेला किडा 1 सेकंद सुद्धा जगू शकत नाही. कसा जगल? दारू पिणं काय किड्या मुंग्यांचं काम आहे काय? मर्दाचं काम आहे, मर्दाचं. सी, तुम्ही देवाला मानता की नाही? म्हणजे देवाला आवडत नाही म्हणून तरी दारू सोडा फॉर गॉड. असं कोण म्हणलं? मला सांगा, या जगाचा निर्माता कोण? देव, गॉड. मग आता जर जग देवानं बनवलेलं असलं तर दारू कुणी बनवली? सांगा सांगा की. आणि त्यानं बनवलेल्या गोष्टीला नाही म्हणून चालेल काय? मला सांगा, आपल्या गावातल्या भानाबाबाची जत्रा दारूचा निवड दाखवल्याशिवाय भरती काय? भरती? याचा काय उपयोग नाही. बघितलं, गावातली लोक अशी त्रास देतात. म्हणून म्हणतो आज संध्याकाळी जाऊया नदीकाठी, निवांत एकांत. सर, माफी मागायची काय गरज नाही. मला तुझा हा जबाबीपणा लई आवडला. तुला खुश करण्यासाठीच केलं मी हे मोहिनी. आता मला खुश करून तुला काय मिळणार र? तुला खुश करून काय भारतरत्न थोडीच मिळवायचंय मला. मग उगा अडाण्याचं सोंग नको आणूस. तुझ्यामुळे रात्रभर झोप येईना झाली मला. आता ग बया. अगं, ऐश्वर्या रायचे तुझे डोळे जर शेजारी शेजारी ठेवले तर कोणचे डोळे कोणाचे हे कळणारच नाही. इतके तुझे डोळे खास आहेत. असं दररोज लिंबाच्या पाण्याने दूध जाईन मी ते. अगं 3-3 किलोचे घुंगर घालतेस. किती वजवत असं तुला. माझ्या संग लगीन केलंस ना तर छटाक भर चहा पत्ती बी उचलू द्यायचो नाही मी तुला. तुला इतका खुश ठेवीन का नाही, कामच करू द्यायचो नाही. मला खुश ठेवणं एवढं सोपं नाही. अगं, तुला खुश ठेवण्यासाठी मी एखादी बँक सुद्धा लुटीन आणि तुला नवीन सोन्याचे दागिने करून देईन. एवढं काय बी करायची गरज नाही. मला जर खुश करायचं असेल ना तर एकच काम कर. कोणचं? त्या दारुड्यांचा बंदोबस्त कर. जीव लई कदरलाय र. ते दारूचं दुकानच बंद कर. अगं, दारूचं दुकान काढ म्हणली असती तर 2 मिनिटात केलं असतं मी. पण दारूचं दुकान बंद करणं म्हणजे लय परेशानी असती ग. दारुडे जंगलात सुद्धा बार शोधत हिंडत येत. आता माझ्यासाठी तू एवढं बी नाही करणार. एवढं? आता पात्र आहे, या गावात दारू बंदीच करून टाकतो मी. पण त्याच्यानंतर तू मलाच बंदी नाही ना करणार? तुझे म्हणशील ते करीन. दुपारपासून तुमचं दोस्त औषध आणायला गेल्यात. अजून पत्ता नाही त्यांचा. 100 रुपये बी तिकडच आणि ते बी तिकडच. तो गोड दिसतो काय रे? नाही रे. सख्याचं कसं होणार रे? काय झालं सख्याला?
काय नाही अरे काय झालंय 50 रुपये दे कशामुळं उद्या सकाळी परत देतो अरे उद्या देतो म्हणून माझ्याकडनं आता पत्र 50,000 घेऊन गेलास तुझा उद्या कधी उगवतच नाही माईला उद्या सकाळी तुझ्या 50,000 परत देतो बघ अरे 50 रुपये आहेत का तुझ्याकडं आणि उद्या कुठनं 50,000 देशील अरे माझ्यासाठी नाही मागत बाबा मग? सकाळच्या औषधासाठी मागतोय काय झालं सख्याला लय सिरियस आहे रे आईला मग मी त्याला नेऊन देतो ना तुम्हालाच कशा पायी देऊ असं कसं पैसे त्याला देऊन काय फायदा औषध आम्हालाच आणावं लागेल औषधच आणा बोंगऱ्या हो लगेच दारू प्यायला नका जाऊ काय अर्जुना औषधाच्या पैशाचे आम्ही दारू पिऊ हे रे नाही रे ए औषधाचं दुकान कुठे आहे रे अरे 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 हे बाई इकडे आहे आता दिसलं का तुमच्या आयुष्य नव्हता तुमच्या अजून आलं नाहीत. सकारामच्या औषधाचे पैसे बाजूला ठेवा यार आपला दोस्त आहे तो. मग अरे पाचणार दोस्त आहे म्हणून तर दारू पिण्याला अर्थ आहे नाही तर काय सगळंच व्यर्थ आहे अरे पण दोस्ताच्या पैशाने पेले तर बिघडतोय कुठं दोस्त राहणार नाही काय आणि रागाला तर बसला काय पी ना दमानी पडतान बांबावर आलात का दारू ढोसून बाप्पा बरोबर बोलण्याची ही काय पद्धत आहे काय अरे दारू प्यायला नसता तर रोज दुधाना अभिषेक घातला असता हे, हे. अरे रोजच्या रोज 10 लिटर दूध लागलं असतं त्याच्यापेक्षा तुला सांगतो मी अर्धा लिटर दुधाच्या पैशात दारू पिऊन खुश आहे ते काही असलं तरी उद्यापासून दारू प्यायची नाही आता तू काय बापाला शिकवायला लागलास काय रे हा उद्यापासून दारू प्यायची नाही मग काय तुझ्यासारख्या बायांना तू मी काय बाया नाचवितो का काय आणि मग काय त्या कला केंद्रात त्या मोहिनीची येणीपणी करायला जातोस का लुगडं नेसवायला जातोस उगाच चाटाळासारखं बोल नका उद्यापासून दारू प्यायची नाही म्हणजे नाही अर्जुन म्हाताऱ्या आई बापाला दम देणाऱ्या पोराची जर पोलिसात कंप्लेंट केली का नाही तर 5 वर्षाची सजा आहे असं मी पेपरात वाचले मी काय दम दिला तुम्हाला लहान मुलांना आणि म्हाताऱ्या माणसाला त्याच्या मनासारखंच वागू दिलं पाहिजे असं पण पेपरात वाचलंय मी मग दारू पिणं वाईट असतं हे नाही का वाचलं कुठं तसं वाचलं असतं तर पेपर बंद केला नसता होय अरे एकुलता एक लेख सांगतोय त्याचं ऐकलं तर काही बिघडतं का नाही दारू प्यायले तर काही बिघडतं का मग माझं लगीन लावून दे कशामुळं दारू नाही प्यायची मग रात्रभर करायचं काय अरे देवळात जाव भजन कराव चांगलं काही सुचत नाही का तुझी माय रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ देवळात जायची भजन करायची तिचं काय झालं गेली का नाही वर चांगली माणसं आवडत असतात देवाला म्हणूनच मी दारू पितोय अरे मी जर देवाला आवडलो आणि त्याने जर मला बोलवून घेतलं तर काय करा तुम्ही नाही सुधारायचे कावाच अर्जुन काय गोड बोललास उद्यापासून दारू बंद खरंच आता फक्त 1000 रुपये दे 1000 रुपये कशाला आता उद्यापासून दारू बंद करायची म्हटल्यावर आज मनसोक्त पितो की काही गरज नाही रोज पेत जा दारू तुम्ही सुधारायचेच नाही कधी तेच तर करतोय कशाला उगाच डोकं काटेच मारता उगाच सगळी की कुत्र्याची पाळी आली अरे माझं घर कुठे गेलं हो तात्या आत या हेच आहे वाटतं कळतंय मला